तर आपण आलेलो आहोत आत्ता शिरसगाव काटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील केळकर फार्ममध्ये. तर हा अत्यंत सुंदर पद्धतीने नियोजनबद्ध केलेला आंब्याचा बाग आहे. हा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केलेल्या क्रॉप कव्हरचं नियोजन अत्यंत सुंदर आहे. माझ्या पाठीमाग आपण पाहत आहे. प्रचंड उन्हापासून संरक्षण होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा क्रॉप कव्हर आहे. खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. जवळपास हे 1.5 एकर आंब्याचं क्षेत्रफळ आहे. तर ह्या संपूर्ण बागेमध्ये हा क्रॉप कव्हर टाकण्यात आलेला आहे. पाहू शकता जवळ हे 1.5 एकर आंब्याचं क्षेत्र आहे. तर जवळपास ह्या सर्व बागेमध्ये क्रॉप कव्हर टाकलेलं आहे, जेणेकरून प्रचंड उन्हापासून इथे जॉईंट 2 आंबे आहेत. काही उन्हापासून हाय डिग्री टेम्परेचरमध्ये हे क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कोणत्याही फळाची शक्यतो आंब्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा कव्हर आहे. ह्याच्यामध्ये एकच फळ आहे. एक उत्तम क्वालिटी आपण पाहू शकता, पण हे खराब झालेलं आहे. चला तर इकडे अजून क्रॉप कव्हर टाकायचं बाकी. तर अशा पद्धतीने हा आंब्याचा बाग आहे. या ठिकाणी अजून क्रॉप कव्हर टाकायचं बाकी. ह्याला अजून क्रॉप कव्हर टाकायचं आहे. अजून प्रोसेस चालू आहे क्रॉप कव्हर टाकण्याची. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं क्रॉप कव्हर आहे. क्वालिटी आंब्याची खूप छान आहे. केशर आंबा आहे. कमी वयात ह्याला जास्तीत जास्त सेटिंग आहे आणि अधिकाधिक उत्पादन देणारी व्हरायटी. ही सघन पद्धतीने जी इस्रायली पद्धतीने लागवड करतात त्या पद्धतीने ती लागवड केलेली. आपण पाहू शकता किती सेटिंग आहे. चला निम्म्या प्लॉटमध्ये क्रॉप कव्हर टाकलेलं आहे आणि निम्म्या प्लॉटमध्ये क्रॉप कव्हर टाकणे बाकी. तर अशा पद्धतीने हा प्लॉट आहे. क्वालिटी खूप सुंदर अशी क्वालिटी आंब्याची. हे केशरवान आहे. किती लहान झाड आहे तरी इतकी कमी उंची आणि इतकी लहान झाड असताना सेटिंग जवळपास 60, 70, 80 सेटिंग आहे. चांगली क्वालिटी. उन्हामुळे असा जास्त पिवळेपणा येऊ शकतो उन्हाचा तडाखा बसल्यानंतर. उन्हाची तीव्रता ह्या वर्षी खूप आहे आणि ह्या प्लॉटमध्ये निम्म्या प्लॉटमध्ये क्रॉप कव्हर टाकलेला आहे आणि ह्या निम्म्या प्लॉटमध्ये क्रॉप कव्हर टाकणे अजून बाकी. तर मित्रांनो, आपण कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्या हा भाग कसा वाटला आणि हे शेतकऱ्याच्या शेतीचं आणि शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ आहे. तर खूप उत्तम आणि सुंदर असा बाग आहे. आता हा पहा किती लहान झाड आहे. तर ह्या निम्म्या प्लॉटमध्ये क्रॉप कव्हर टाकणं बाकी. मालाची क्वालिटी उत्तम आहे. सघन पद्धतीने लागवड केलेली, अत्यंत दाट पद्धतीने. सेटिंग जवळपास 100-200 सेटिंग आहे आंब्याला. हे पहा उत्तम क्वालिटीचे आंबे आहेत. हे केशरवान आहे आणि ह्या भागामध्ये अजून क्रॉप कव्हर टाकणे बाकी. तर आता तुम्हाला दुसरा प्लॉट दाखवतो. निम्म्या प्लॉटमध्ये क्रॉप कव्हर टाकले आहे. खूप अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने क्रॉप कव्हरचं नियोजन केलेले आहे, जेणेकरून फळ उष्णतेने खराब होत नाही आणि त्याची शायनिंग खराब होत नाही. मूळ त्याची शुगर लेवल मेंटेन राहते. अशा पद्धतीने क्रॉप कव्हर टाकलेले पाहू शकता आपण. आणि पाचट टाकलेले आहे, जेणेकरून पाण्याचं जे बाष्पीभवन होतं, खाली मातीचं बाष्पीभवन होतं ते होत नाही आणि जेणेकरून पाण्याची पातळी आणि जमिनीतली ओलावा हा टिकून राहावा त्यासाठी ही पाचट कुट्टी खाली टाकलेली. हे पाहू शकता आपण. अशा पद्धतीने क्रॉप कव्हरचं आंब्यासाठी नियोजन अत्यंत छान आणि नियोजनबद्ध केलेले आहे. तर ह्याने जे मेंटेन आहे क्वालिटी मेंटेन राहणं, सुंदरता आणि शुगर लेवलसुद्धा ह्याने मेंटेन राहते. तर चला तर मित्रांनो, आपण भेटू परत नवीन विषयासह नवीन भागामध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.